तू स्वागत शेवटी केलं ठीक असतं आहे. तुमचा मला फार सार्कॅझम दिसतो याच्यामध्ये. स्वागत केलं असतं स्वागत हो म्हणजे तुम्ही असाच अर्थ प्रत्येक वेळेस काढू नका. चांगलं स्वागत केलं असतं त्यांचं. म्हणजे शेवटी आपली परंपरा आहे की कोणी आलं आणि जर काही विषय जर असतील तर त्यांचं आदरातिथ्य करणं प्रत्येक शिवसैनिकांचं हे कर्तव्य असतं. त्यांचं केलं असतं आम्ही स्वागत. काही चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे. शेवटी एखादा कोणी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा विरोधात बोलतो आणि तोही सदावर्तेंसारखा असा, हे खरं तर त्यांनी चित्रपटात काम करणं गरजेचं होतं, परंतु एखादा सदावर्तेंसारखा जेव्हा चांगला व्यक्ती जेव्हा विरोध करतो त्यावेळेस अजून मराठी भाषिक एकवटला जातो. सदावर्तेंनी आणि शशांकरावांनी विरोध चालू केला आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून जास्त मराठी लोक हे एकत्र यायला लागले. आता सदावर्ते काही लोकप्रतिनिधींकडे सुद्धा गेले होते असं मला कळलं. आता म्हणजे त्या लोकप्रतिनिधींकडे गेल्यामुळे आता अजून मराठी माणूस एकवटला. तो हिंदी भाषिक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे एकवटल्यामुळे आता त्याचं काय होणार, हा लढा जो काही लोक करायचा प्रयत्न करतात तो अधिक तीव्र होणार. थोडंसं त्यांना मी कुरवळलं, त्यांचे फोन घेतले, कारण मी त्यांचे फोन घेत नाही. त्यांचे जर फोन घेतले तर ते माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतील की मतसुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल, एवढं चांगलं बोलतील. त्यामुळे ठीक आहे, असं तुम्ही कितपत त्यांना गृहीत धरता हे मला काही कल्पना नाही. पण सदावर्ते आता ठीक आहे, चुकीचं बोलले म्हणून काय आमचं मित्रताचं नातं काय कमी होणार ना, उलट आता दृढ झालं आहे, नातं अजून जास्त दृढ झालं आहे. नाही, त्यांना तुम्ही थोडंसं तुम्ही म्हणालात की काय मध लावलं तर तुमचं सदावर्ते तुमच्याबद्दल विचार बदलतील. हां म्हणजे सदावर्ते भूमिका बदलतात. नाही, भूमिका म्हणजे माझ्यासाठी ते तुमचे बदलू फोन शकतात घेतला असा तर मला सदावर्ते- विश्वास आहे मित्र म्हणून. तुमचे अनेक मित्र असेल जे तुमच्याबद्दल बऱ्याचदा त्यांची मतं बदलत असतात. आता आपण ह्या विषयावर थोडंसं बाजूला सरकताना तुम्ही मीरा भाईंदरचा मगाशी उल्लेख केला. तिथे तुमच्याच मित्रपक्षाचे एक नेते आहेत नरेंद्र मेहता. नाही, आता काय आहे बघा, काय तुमच्या आता नक्की नातं काय नरेंद्र मेहता? राजकीय वातावरणामध्ये ह्या गोष्टी होतच असतात. मी ही गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जो मराठी भाषेचा मुद्दा आहे त्यामध्ये तुम्हाला आज जी काही घडामोड झालेली आहे इथे येण्यापूर्वी ते आधी तुम्हाला सांगतो. जी, सकाळी 11 वाजता आम्ही एक साहित्यिकांची बैठक घेतली होती, कारण लोकमान्य टिळकांच्या पंथी मेहेंदळे मॅडम त्या मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अनेक अमराठी लोकांनी मराठी शिकवलं. म्हणजे त्यामध्ये आमिर खानसुद्धा येतो, किंवा आम्ही कालच ज्याला ब्रँड ॲम्बॅसेडर केलं आहे रितेश देशमुख, त्यांची पत्नी जेनेलियासुद्धा येते. म्हणजे ह्या लोकांना त्यांनी मराठी शिकवलेलं आहे. आणि कोकण मराठी साहित्य परिषद ही त्याच्या 72 शाखा आहे पूर्ण कोकणामध्ये. तर त्यांची सगळी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा आज निर्णय आम्ही घेतला की ही मंडळी जी आहे ही ह्या कोकणामध्ये असल्याकारणानं आणि मराठी अमराठीचा हा मुद्दा प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये जास्त असल्याकारणाने एक आम्ही ह्यांच्याबरोबर कसं मराठीमध्ये बोलावं, कसं त्यांनी आपल्याबरोबर मराठीत बोलावं ह्या विषयावर एक थोडंसं छोटीशी पुस्तिका बनवतो आहे, जेणेकरून एक कमी काळामध्ये त्यांना ते मराठी भाषेचं महत्त्व कळेल आणि मराठी भाषा बोलू शकतील. आणि ह्यांनी सगळ्या साहित्यिकांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं. आज ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ह्या दोन्ही जे संघ आहेत त्यांना आम्ही मान्यता दिली आणि आमच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काम करायला तयार आहेत. त्यामुळे 1 तारखेपासून जरी असं कुणाला जरी हिंदी भाषिक जर ड्रायव्हर किंवा तो चालक असेल तर त्याला जर मराठी येत नसेल तर ही सगळी मंडळी पुढाकार घेऊन त्यांना मराठी शिकवायला तयार आहेत. हे महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ती मुद्दे तुम्ही म्हटलं की उद्या जर असे प्रकार तुम्ही आता जरताला उत्तर द्यायचं नाही म्हणतात, तर विचारू पण नाही पत्रकारांनी जरताचे प्रश्न, पण विरोध जेव्हा होईल तेव्हा कारवाई होईल. बघू ना, कारवाई ही करावीच लागेल ना. शेवटी आमच्याकडे कारवाई करण्याची ती धमक आहे, ती ताकद आहे, म्हणूनच आम्ही असे निर्णय हे घेत असतो. आणि चुकीचं काय आहे, कायद्याच्या कक्षेत बसून जे घ्यायचे तेच घेणार आम्ही. कारवाई करायची म्हटल्यानंतर नियम आमच्याकडे भरपूर आहेत, त्या नियमाच्या अधीन राहूनच आम्ही कारवाई करू. हे तुम्ही एकदम शिवसैनिक स्टाईल बोलतात की जर समजा असं नसेल तर आमच्याकडे इतरही पर्याय आहेत. नाही, शिवसैनिक नाही, कायद्या म्हणजे ज्या खात्याचा सरळ मंत्री मार्गाने आहे, नसेल होत तर आम्हाला ज्या खात्याचा मंत्री आहे त्या मंत्र्याच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून मी ते बोलतोय. कारण कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही हे मी मान्य करतो ना, आणि त्यामुळे कायद्याच्या कक्षेत राहूनच निर्णय घेऊ. नाही, मी मगाशी थोडंसं आता या मुद्द्याच्या मगाचा हा उत्तर- तुमचा जो दुसरा विषय मीरा भाईंदरचा जी. होता. आता असं आहे की शेवटी मीरा भाईंदरचं मगाशी तुम्हाला मी म्हणालो की त्या ठिकाणी 18%
मराठी आणि 82% हिंदी भाषिक आहे. विविध विकास कामं करत असताना किंवा आज मी राज्याचा मंत्री आहे म्हणून जवळजवळ एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या मीरा भाईंदर शहराला 3,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विविध विकास प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही राबवतो आहे आणि ते राबवत असताना जर कुरघोडीचा राजकारणामध्ये कोणी जर असं करत असेल तर शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मला एक गोष्ट सांगा की एखादा लोकप्रतिनिधी फक्त त्या सिम्बॉलवर निवडून येत असेल, परत 2014ला ते निवडून आलेत आणि त्यानंतर 2019ला त्यांनी केलेल्या त्या काही कृत्यांमुळे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षाची एक बंडखोर बाई गीता जैन म्हणून निवडून आली आणि 40,000 मतांनी त्यांचा पराभव केला. मग परत एकदा 2024 साली त्यांना परत भारतीय जनता पक्षानं निशाणी कमळ म्हणून दिली, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळे काय होतं की आपल्याला लोक का पराभूत करतात, आपलं नाव कसं आहे आणि त्या जे काही चुका केल्या असेल, अनेक प्रकरणं जर प्रताप सरनाईकने बाहेर काढलं असेल आणि त्याच्या तक्रारी केल्या असेल तर ते वैयक्तिक विरोध हा होणार, परंतु शेवटी शहरातलं ते वातावरण असतं ते शहरापुरतं मर्यादित असतं. असं होतं की म्हणजे हे राज्यात अनेक ठिकाणी होतं आहे की आम्हाला जो सध्या संघर्ष बघायला मिळतो अनेक ठिकाणी. मीरा भाईंदर त्यातलं एक आम्ही साताऱ्यात बघितलं, भाजप विरुद्ध शिवसेना. आता मीरा भाईंदर सुद्धा भाजप नवी मुंबई आहे, मुंबईत अनेक ठिकाणी कल्याण डोंबिवलीला आहे. हे हा सध्या नवीन संघर्ष, आता नवीन संघर्ष नाही आहे. बघा शेवटी कसं आहे, आता 3 पक्षाचं सरकार आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात भारतीय जनता पक्ष आहे, काही ठिकाणी शिवसेना विरोधात भारतीय जनता पक्ष आहे. पण हा पक्षाचा नसतो, त्या नेता जो त्या परिसरातला असतो त्या नेत्याचा वैयक्तिक हा रोष असतो. त्यामुळे पक्षीय पातळीवर आमचं सगळं व्यवस्थित सगळे पक्षाच्याच बॅनरखाली राजकारण चालत असत पुढे, त्यामुळे हा अनेक ठिकाणी बघायला मिळतो संघर्ष. हो, पण शेवटी संघर्ष शमवण्याची ताकद ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. आता अजितदादा असताना त्यांच्यातही होती, परंतु अजितदादा नाही आहे, सुमित्राताई योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. कोणाशी सध्या मोठा संघर्ष वाटतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी की भाजपशी? नाही, संघर्ष असा बघायला गेलं तर आमचा भारतीय जनता पक्षाबरोबर कधी होऊ शकत नाही. याचं कारण ही किती युती आहे. किती जाते व्यक्तिगत पेल्यातलं वादळ असतं ते. पण तुम्हाला पेल्यातलं वादळ ऐकवतो म्हणजे नरेंद्र मेहता, तुम्ही म्हणतात की बाबा हा स्थानिक, पण तो संघर्ष कसा आहे बघा. आम्ही पुन्हा एकदा तो व्हिडिओ लावतो. काय म्हणतात तुमच्याबद्दल? रिसेंटली तुम्ही 30% जमीन त्यांच्या नावावरती म्हटलं होतात. नरेंद्र मेहता काय म्हणतात ऐका. बघा, विषय असा आहे की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले तर सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे. परंतु त्यांचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जे म्हटलं आहे चुकीचं काही म्हटलं नाही, पूर्वेशचं अभिनंदनच करतो. परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं. इतक्या टोकाचा संघर्ष तुमच्याच मित्रपक्षाचे आहेत, अगदी कामाला ठेवीन माझ्याकडे काय, तुम्ही हे सगळं ऐकलं तुम्ही बोलताना, इतक्या टोकाचा संघर्ष मित्रपक्षाच्याच नेत्याशी. की मेट्रोची चाचणी आमची चालली होती आणि मेट्रोची प्रवास आम्ही करत होतो. पहिला दिवस होता. मीरा भाईंदरवरून जी मेट्रो आम्ही नेतोय म्हणजे मेट्रो 9, आणि त्या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी असं बसलेलो होतो. नरेंद्र मेहता उभे होते आणि मी अचानक जेव्हा आम्ही गाडी जात होती दहिसरवरून भाईंदरला, त्यावेळेस त्यांना बोललो की साहेब, नरेंद्र मेहता फार मोठी व्यक्ती आहे, 30% जमीन कदाचित त्यांची ह्या ठिकाणी असेल, कारण त्यांनी मेट्रोचं काम थांबवलं होतं आणि त्यामुळे हा उशीर होतो आहे. कारण मेट्रोचं ज्या ठिकाणी स्टेशन जातं त्या ठिकाणी त्यांची जमीन आहे 7-11 कंपनीची. पाण्याचा प्रश्न निघाला. मीरा भाईंदरला पाणी खरं तर 2 वर्षापूर्वी यायला होतं, परंतु परत एक 7-11 कंपनीची जमीन आहे म्हणून चेना ठिकाणी आपण जी पाण्याची टाकी बनवतो आहे ते काम त्यांनी थांबवलं आहे, त्यांच्या कंपनीची जागा आहे असे म्हणून. अशा प्रकारे अनेक वेळा त्यांचं नाव त्या जमिनींमध्ये येत असल्याकारणानं ही दिरंगाई होते आहे. महसूल मंत्री आहेत, त्या महसूल मंत्र्यांनी कारण भूमाफिया म्हणून त्यांचा उल्लेख करून एक पत्र केलं होतं. नाना पाटोळेंनी ते सभागृहामध्ये त्या संदर्भात घोषणा केली होती किंवा काही विरोधाची भूमिका केली होती. तर बोला ह्या पद्धतीमुळे
त्यांची जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. जर मीरा भाईंदरचं क्षेत्र बघितलं तुम्ही तर 30% जमीन त्यांची असण्याची शक्यता आहे. आणि असं बोलल्यामुळे थोडंसं त्यांना दुःख झालं, कारण अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे. म्हणजे जास्त नाही आहेत, फक्त 28 गुन्हे आहेत आणि ते त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जास्त नाही, 28 आहेत. हां, फक्त 28 आहेत. म्हणजे बलात्कारापासून खंडणी आणि जबरदस्तीनं जमीन हडपणे वगैरे अशा प्रकारचे फक्त 28 गुन्हे असल्याकारणानं त्याला शालजोडीत न देणं म्हणतात ना? हां, कदाचित फक्त बलात्काराचे गुन्हे वगैरे सांगतात ते. हां, त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणजे थोडंसं ते भडकले असतील. माझी भूमिका काय, मी कधी कधी स्पष्ट बोलतो आणि जे आहे ते खरं बोलतो आणि हे काय मी म्हणत नाही आहे, कारण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्येच त्यांनी तेवढं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. असं होते आमच्या शिवसैनिकांनी जाऊन नंतर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं यांना तडीपार करा वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यामुळे ते भडकून ते बोलले असतील. पण ठीक आहे, शेवटी सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, सांभाळून तर त्यांना घ्यायला पाहिजे. आणि मी हेही म्हणालो की त्यांनी मला ड्रायव्हर म्हणून ठेवायची त्यांची भूमिका, परंतु ठेवलं नसतं, कारण शेवटी माझी तर तयारी आहे, कारण मी 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. परंतु सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी कळल्या असत्या, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये थोडाफार परिणाम झाला असता म्हणून कदाचित त्यांनी ते वाक्य वापरलं असेल. पण शेवटी सहयोगी सदस्य आहे, त्यांना चुकीचं जरी बोलले तरी सांभाळून घेणं मी माझं कर्तव्य समजतो. पण याची तक्रार तुम्ही कधी केली पक्षाच्या श्रेष्ठींकडे किंवा त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे? नाही, कारण कसं आहे की पक्षाच्या श्रेष्ठींना एवढ्या ह्या काही घटना असतात त्या कळत असतात. आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ह्याबाबत वेळोवेळी काही अशा गोष्टी होतात, त्यामुळे कल्पना देत होतो आणि ह्या अशा घटना घडल्या आणि त्यांनी मीरा भाईंदरचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो थांबवून ठेवला होता, कारण अनेक बिल्डरांच्या भूमिकेशी तो प्लॅन सहमत नव्हता आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तो निर्णय घेतला होता. त्यामुळे मी एक पत्र दिलं होतं 15 तारखेला आणि 20 तारखेला मुख्यमंत्र्यांनी तो डेव्हलपमेंट प्लॅनसुद्धा प्रकाशित करायला सांगितलं. काही प्रोटोकॉलचा मुद्दा होता, त्या प्रोटोकॉलच्या प्रमाणे पालन करण्याची भूमिका ताबडतोब माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला लावली. जे मेट्रोचं स्टेशन होतं त्यांच्या 7-11 कंपनीने काम थांबवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पोलिसांना आणि महापालिका आयुक्तांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम लगेच झालं पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अडवण्याच्या भूमिकेमुळे ते थांबता कामा नये. त्यामुळे मुख्यमंत्री पूर्ण